जातिवंत घोड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा इथल्या घोडे बाजाराला दत्त जयंतीच्या निमित्ताने सुरुवात झाली आहे। 350 वर्षांचा इतिहास असलेल्या घोडे बाजाराच्या पहिल्याच दिवशी खरेदी विक्रीने उच्चांक गाठला। पहिल्याच दिवशी आमदार राहुल कुल यांचे सुपुत्र आदित्य कुल यांनी 11 लाखाला घोड्यांची खरेदी केली आहे। सारंगखेडा घोडे बाजारात आतापर्यंत 2,500हून अधिक घोडे दाखल झाले आहेत। सारंगखेड्याच्या घोडे बाजाराला चेतक महोत्सव असं म्हटलं जातं। देशातील सर्वात मोठा घोडे बाजार अशी याची ओळख आहे। काठेवाड, मारवाड, नुकरा अशा विविध जातीचे घोडे इथे विक्रीसाठी दाखल आहेत। आम्ही राहूवरून आलोय, तालुका दौंड, जिल्हा पुणे। तर आम्ही 2 दिवसापासून बघत होतो, बाजारात आलो होतो, तर मला आवडला। अजून आदत दातांवर 20 महिन्यांचं पिल्लू आता, आणि बाकी दिसायला वगैरे एकदम सुंदर आहे। एवढंच। सारंगखेड्याच्या या अश्व महोत्सवामध्ये, सारंगखेड्याच्या या अश्व बाजारामध्ये करोडो रुपयांची उलाढाल होत असते। खरं म्हणजे आपण जर बघितलं तर रुरल इकॉनॉमी म्हणतो, जी ग्रामीण अर्थव्यवस्था आहे, तिला खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळत असते आणि जवळपास 100 कोटींची अर्थव्यवस्थेचं चक्र इथं फिरत असतात। अनेक गरिबांना रोजगाराच्या माध्यमातून हा खरं म्हणजे त्याच्यातनं सहायता मिळत असते। आणि निश्चितच या नंदुरबार जिल्ह्यासारख्या मागास एरियामध्ये हा महोत्सव एक आर्थिक चालना देऊन देणारा महोत्सव म्हणूनही याची ओळख आता निर्माण होऊ लागली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.